आणि ते आणलेत पाटल्या. पाणी चेंज झाला तरी लगेच सर्दी होतो. काय चल केस बरोबर आहेत का? एक सेल्फी नाही अजून नाही बरोबर नाही नाही येडे आता केस नाही तुला मीच सांगितलं ना केस नाही ती. मी फक्त हे केलं. मित्रांनो कसं तुम्ही सगळे स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि आजचा आहे दिवस 3रा आणि आज आम्ही चाललोय कुठे चाललोय रे? मुर्डेश्वर कर्नाटक मध्ये. आणि आम्ही रिटर्न येताना गोवा करणार आहोत असं ठरवलंय आम्ही. आमचा पॅसेंजर साईडला बसलाय तो झोपा काढते साईडला. आतू पाठीमागचं नियोजक सगळे बघतायत. आणि या गावचा जावई आमचा ज्याने आमची आजची राहायची कालची राहायची सोय केली तो समीर म्हात्रे. आणि आता आम्ही निघतोय. टाइम झालाय 9:09 वाजलेत. 9:02 झालेत. आणि आपल्याला जायला 6 तास लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण जेवायला पण थांबणार म्हणजे 7 तास पकडूनच चालू. 7 तासामध्ये आपण मुर्डेश्वर. आता बघूया मुर्डेश्वरला थांबायचंय की आपल्या गोकर्णला थांबायचंय ते तुम्हाला नंतर पुढे गेल्यानंतर अपडेट करूच आम्ही. तर आमची व्हिडिओ बघत राहा अशीच. आम्ही पुढे सांगत राहू. जय श्रीराम. रेडी झालेत निघालेत आता मस्तपैकी टिका बिका लावून एकदम टिळाविला लावून. आणि दादू साई ज्याने आमची मस्त अशी सोय केली जबरदस्त. हा येताना हा रस्ता आतमध्येच पडेल रे बाहेर बघता. अरे रातचं जाणार हायवेवर बघूया सर कसं त्यांना आपल्या पाठीमागच्या टायरची थोडी हवा कमी होती तर बोलू भेटलं टायर शॉप तिथं हवा चेक करून घेऊ सगळ्या टायरची. मी थांबलोय वेतोबा देवाचं मंदिर आहे तिथे. आता दर्शन घेऊ. अरे चल विशाल. चल येते चल. स्ट्रक्चर दाखवतो एवढा भारी वाटला ना बघून. तर आता आम्ही चाललोय आता मुर्डेश्वरला. बघूया आता जाता जाता गोकर्णला जात आहे. तर अशी सगळी मजा मस्ती चाललंय आमच्या ग्रुप मध्ये. आणि आता बघा आता व्यवस्थित दिसते एकदम प्रॉपर. आता आम्ही गोवा बॉर्डर एंटर करतोय. ही आपली महाराष्ट्र बॉर्डर इथे आपली संपते. आता आपली पेटपूजा तर झाली होती. गाडीची पण केली. 6 लिटर डिझेल आलं आपल्या गाडीमध्ये आता. आणि ट्रिप मीटर रिसेट मारू. 548 किलोमीटर रनिंग झालं. आपण टाकला होता काल म्हणून जास्त नाही बसलो. नेक्स्ट ट्रिप पित्ता जाऊया बघ रामेश्वरम. आणि फ्लायओव्हरचं काम आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक चालू आहे. ट्रॅफिक लागलेलं आहे फ्लायओव्हरचं काम आहे म्हणून. बाकी इकडची माणसं वगैरे चांगले आहेत. आम्ही सध्या गोवा एंटर केलेलं आहे. आणि 88 रुपये डिझेल आहे लिटर. हा कुठला आहे काम चालू आहे म्हणून ट्रॅफिक आहे. अंडा थांबलो होतो एका ठिकाणी मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आवाज बंद कर कॉपीराइट येईल. हा त्या आता निसर्गाच्या सानिध्यात सगळ्यांनी पोट आपली स्वतःची हलकी करून घेतलीत. आता निघू पटकन ना. काय ना किती किलोमीटर आलो? फक्त 18 किलोमीटर आलं रे डिझेल भरल्यापासून. ट्रॅफिक पण लागली बरीच.
ऊन जबरदस्त आहे इकडं. हीट बघ कसली बाहेर मारते. अन्न लोक काली कशी काय इकडे ब्रिज बघ कसला जबरदस्त ब्रिज आहे समोर. रे तो विमान पण उतरते. आवाज बंद कर 2 मिनिटं. कसला भारी आहे बघ. लाडू फिरायला आवडे. आज येड्या विमानाचा स्पीड काय असेल तो. तरी पण 200-300 तासाची स्पीड असेल. पुढे विमान. अरे ढोल आहेत का फुटलं का गेलं तुझं. हो विमान. लँड होईल तो आता. छोटा आहे विमान. असला आहे बघ जबरदस्त. ए बाबू ती विचारते हात मारला का नाही. काय रे भाई कंट्रोल. काय रे दादा. काय विचार म्हणजे हात मारामारीचा पण इथं बोलायला लागतं. बंदात आहे. अरे आम्हाला गोव्यामध्ये पाऊस लागलाय. बंद नाही केलाय, चालू आहे. आणि पाऊस मस्तपैकी चालू झालाय. आताच चालू झालाय. जस्ट थोडा वेळ पाऊस आहे मस्त असा. आणि आमचा पॅसेंजर बदललाय. आतू आलाय आता बाजूला. अजून आम्हाला पोहोचायला बराच टाइम आहे. 3 तास 15 मिनिटं दाखवते. पण जेवायला पण थांबायचं त्याच्यामुळं टाइम तर जाईलच. आणि त्यात परत ट्रॅफिक पण लागलंय. बाहेर फिरत हा. गोवा रातभर चालू असतं. नको गाडी येते. नको टाकू नको भाई. खतरनाक. आमचे नवीन ब्लॉगर बघा. नवीन ब्लॉगर याड्या विषय थाड. आणि हा त्याच्या लगेच दुसरा टनल आहे. एवढा वैताग आला होता. हॉटेल भेटलंय. जेवायला थांबलोय कारण 1:30 वाजलाय. टाइम तर निघून जाईल जेवायचा. नाहीतर थांबलोय आता. माझा तो उपास आहे. हे जेवून घेतील. व्हेज नॉनव्हेज काय जेवायचं आहे तर. तू काय कशाला ह्यांचा चाललाय का. यो इथं फोनवर. आणि ह्याचा तर जागा वेगळाच काय. यो इकडे एक फोनवर. आम्ही हाय आपलं काय विशाल. आम्ही हाय बिना फोनचं. आम्ही पाणी पितो आणि गप बसतो. यो प्रेम मंगी बघ कसा आहे ना. शुभमनी जागा खतरनाक घेतलंय. प्रेम होय. हे प्रेम मंगी हो. यो एक हे 2 म्हणजे प्रेम मंगी. मडगाव. जेवण कसं होतं बाळा. छान तसं बरं होतं ना. व्हेज खाणारा कुठे गेला. व्हेज खाणारा तिकडे आहे आमचा. आणि आम्ही वाले कॉफीवाले. जेवण मस्त होतं तसं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे तिथे. भेटू शकतात. आणि इथे बऱ्याचशा गाड्या थांबतायत. प्रेम भंगी. यो तर पक्का प्रेम भंगी. आता याला काय बोलायचं. लाज लज्जा सोडलेला माणूस. महिना झाला की सोडून देतात. ते पण बरोबर आहे. निघूया. त्यानंतर भरपूर उशीर झालाय. तिकडे पोहोचायला आता 5 वाजतील बहुतेक. 5 वाजणार बहुतेक पोहोचायला. बघूया आता किती
किती वाजतात. काय बाबू, काय बोललास बाबू? काय काय ना, काय नाही झाला. ओके, कसा दिसतंय ना, पुरा दिसतंय ना. तर आता घे, तुला पण घे, असं तुला पण घे आणि मला पण घे. दर घे, पकड. याच्यान कर, काय करायचं इथे कर. नाही तर मला बोलता नाही येत. अरे बोलाचा तासात, बोलायला नाही शिकशील तर कधी शिकशील. तर आता आम्ही निघालोय. अखंड ड्रायव्हर संघटनेचा अध्यक्ष गाडी चालवतोय आणि बाकीचे सगळे बसलेले आहेत. उन्हाळ टप्पू पाठीमागचे तर पक्के उपट सोंडे आहेत पाठीमाग. उलटी बीसी बंद करून बाहेर गरमी होते मरणाची. मस्त सगळे दणदणीत जेवलेले आहेत. माझा सगळे नाही, आपण नाही जेवलोय. हा, माझा उपास आहे, पण हे मित्र माझे जेवलेले आहेत. संकष्टी निमित्त संकष्टी निमित्त मी उपास दिलेला आहे. वर्षातून माझा संकष्टीच असतो, सो मी उपास धरतो संकष्टी. आता पुढे आम्ही किती किलोमीटर प्रांजल? अजून आहे जवळजवळ 160 किलोमीटर जायचं आहे. 160 किलोमीटर जायचं आहे. आणि आता मी सीट बेल्ट लाव पहिले. मी पकडतो ते. तर आता अजून 160 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. लावतो ऑलमोस्ट 3 तास दाखवतात. 3 तास आपल्याला 3 तास आम्हाला अजून जायचं आहे. तर बघूया, टाइम तर लागणार आहे. 160 किलोमीटर जायचं आहे. परफेक्ट. जागे राहणार पुढचे 2. काय अजून आम्हाला 2 ते 2.5 तास लांब जायचं आहे. आणि गोकर्णमध्ये आम्ही वस्ती करणार आहोत. तिथे रूम बिम शोधणार आहोत आणि बघणार आहोत कसं आहे गोकर्ण. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की कळेल की कसं आहे गोकर्ण. वाट पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा म्हणजे 2 वेळा सबस्क्राईब करा सांगतास. नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहोत. वाट बघा फक्त. नंतर प्लेन गुलगुलीत रस्ता आला ना आपला हायवे की मग व्हिडिओ. तर हे आवाज थोडासा बंद कर ना. तर आता निसर्गाचे एकदम असा पूर्ण याच्यातून आपला घाट रस्ता आहे हा. आणि मस्तपैकी आजूबाजूला बघत आहात तुम्ही जशी झाडं आहेत आणि मध्येतून मस्तपैकी सुंदर असा रस्ता. अजिबात खड्डा नाही रस्त्याला आणि पोटातलं पाणी तर अजिबात हलत नाहीये. काय माझा बागडा पाऊस बागडाच खाला म्हणून तर बागडा पावतोय, नाही तर बरोबर झाला असता. तर आता कॉपीराइट येईल मस्तपैकी. त्याच्यामुळे आपण आता भेटूया थोड्या वेळात निसर्गाच्या सान्निध्यातून बाहेर निघून. संपलेलं आहे ना. बाकी नाही कळत. मी वरून तर आता आम्ही कर्नाटक मध्ये एंटर मारलाय आणि मस्त आहे की आमची 2 वेळा चेकिंग झाली. आम्ही काय न पिणारी माणसं, त्याच्यामुळे आमच्या गाडीत त्यांना काय भेटलंच नाही. गाडीचे डॉक्युमेंट फक्त बघितलं, PUC फक्त बघितली, बाकी काहीच बघितलं नाही. ना ड्रायव्हिंग लायसन्स बघितलं ना काय बघितलं, काहीच नाही. आता इकडचा रस्ता एकदम जबरदस्त. असं वाटते 50 दाबू, पण लिमिट आहे 80चा. तर आपण 80लाच चाललोय. आणि अजून टाइम झालाय 2 तास 9 मिनिटं. हा डिस्टन्स आहे आपला कुठला रे, मुर्डेश्वरचा. आणि त्याच्या आधी आपल्याला गोकर्ण आहे 80 किलोमीटर. तर तिथे थांबू आपण. रस्ते म्हणजे जबरदस्त आहेत, एकदम प्रॉपर, एक खड्डा नाही आहे बघ ना, एकदम जबरदस्त. आणि नुसती नारळींची झाडा. आणि हे बघा व्ह्यू तर बघा समोरचा, एकदम जबरदस्त वाटते ना, एकदम भारी.
आता आता वास आपल्याला येईल आता सगळा वास. हे मी काय बोलते त्या रुमाला काय सेंडविन मारून टाकलं का काय? मिसाईल सोडायला तयार. आता अणुबॉम्ब सुटेल अणुबॉम्ब. हायवे एकदम जबरदस्त आहे, मजाक मस्ती चालत राहील. पण अजून 1 तास 20 मिनिटं अजून रनिंग आहे आपला मुर्डेश्वरला जायला. आणि रोड एकदम सनासन 80च्या स्पीडला आपण चाललोय. लिमिटच तेवढा आहे 80चा. अरे हे पोलीस गाडी आहे का अशीच उभी केलंय? अरे मग हे पण तिकडं आपल्याकडे आल्यावर पण त्याच बोलत असतील. आपल्याला बोयनाड आपल्या सिटी मोठा आहे म्हणून आपल्याला वाटत नाही. दिवस 4 घर आहेत म्हणून तुला वाटत काय. जबरदस्त होता की आम्ही थांबलो थोडंसं वॉशरूम ब्रेक वगैरे घ्यायला. टोल नाक्याच्या एक्झॅक्ट साईडला थांबलो आणि 2 टोल लागले आम्हाला. एक 120 रुपयाचा आणि 115 रुपयाचा. आणि इथून कन्याकुमारी 903 किलोमीटर आहे. हे शुभम काय कन्याकुमारीला जायचं आहे? नाही जायचं, नाही जायचं. आणि हा नजारा बघा, असं जबरदस्त वाटतंय ना. आणि आपली गाडी काय जबरदस्त परफॉर्मन्स देते आज. आणि फोटोग्राफर आणि बटवा मॅन कॅशर का बाबू. सगळे घेतील ना चहा. चहा सगळी याड्या चहात कॉम्प्रोमाइज नाही. इथं सगळं आहे काय. हा केला वेफर की केला वेफर नाही तर याचे घे, बटाट्याचे घे. तुला घे, तू कुठला घेतस ते घे. काय गोटी सोडा पहिला, इथं गोटी सोडा आहे. विजयला काय कसा घ्यायचा. गोटी सोडा आहे, सौदावाला पण आहे. तो सरबत आहे सगळा. कर्नाटकी बेट आलो, कर्नाटकी बेट असला जबरदस्त आहे. हे मेन पावसाळ्यात काय कसली कवळत असेल. काय नाही शांत आहे आता शांत आहे. पावसाळ्यात आता तिला खवलाला कशाला, तिला पाण्याला वाटा बघ. तर आम्ही अशा प्रकारे मुर्डेश्वरला पोहोचलोय आणि आता फक्त 4 मिनिटाचा फक्त रस्ता राहिलाय. कोण तू? एकच जोड व्हिडिओ व्लॉग बनव. आलो रे आलो, मुर्डेश्वरला आलो. आमची टाकू युट्यूबला व्हिडिओ. बोले का कॉल रिसीव किया और आ गया हम मुर्डेश्वर. अचानक नाही, अचानक प्लॅन मध्ये नव्हताचा. हे मध्ये नव्हता, ये सब नसीब बोलो हा बी मध्ये होता. ये नसीब का खेल है भाई. और नसीब में होगा ना तो आ जाएगा इधर. बी मध्ये गोवा होता. हा नसीब वाला है वो. जबरदस्त मंदिर आहे. पाठीमागं भोलेबाबाची मूर्ती आहे मस्त. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. पहिले आतमध्ये जाऊ, पार्टी पार्किंगला लावू. भाडा घ्यायचा बघू दे बोलो. इथला पैसा वसूल तिकडे नाही करू स्वस्त असला मग. परत करा मग, त्यात काय एवढं. बघू मग परत. इकडचं दुसरं मास वेगळं तिथं पिवलं होतं. इथं भाक बिकत असते. विशाल जरा बोल बच्चन देऊन जरा रूमचा जुगाड करते. काहीतरी काय कमी मध्ये होते का कसा होते ते. बाकी तुम्हाला मंदिर मी नंतर दाखवतो. पहिला आमचा राहायचा काहीतरी जुगाड करतो. आणि आमचा आतू शेट असेच जरा फेरफटका मारताना. बघूया आता काय होतंय ते. तुम्हाला दाखवतो रूम कशी आम्हाला भेटते नाही, कशी नाही भेटत ते. भेटलंय, स्टे भेटलंय आम्हाला. मस्त प्रॉपर्टी आहे तिकडे. गाडी पार्किंगला पण जबरदस्त जागा आहे.
आणि इकडं ही प्रॉपर्टी आहे. तुम्हाला नंतर वरती जाऊन रूम टूर देतो कसा आहे ते. गाडी इथं मस्तपैकी सेफमध्ये पार्किंगला लावलंय. काय रे तो पाहिजे सगळे भले अवतार तसेच दिसत असतील म्हणून आम्ही फ्रेश झालो मस्तपैकी. हा बाई तुझा पहिले इकडचे ट्रॅव्हलर लोकांचा नाद नाही भाई. आणि समोर मंदिर कसलं जबरदस्त वाटतंय. हा हे नाही होणार समोरून लाईट आलंय ना. जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. टेन्शन नाही. आता सध्या मार्केटमध्ये चाललोय. कुठला मासा विशाल? कुठला मासा? चॉईस कोणची चॉईस? अरे माहिती आहे म्हणून यांनी बाहेर Yes.